काय होऊन बसलं हे? युवराजच्या आईवडिलांनी देशमुखांना मी त्यांना सिद्धार्थ आणि अदितीचं लग्न मोडायला आणलं होतं हे सांगितलं तर नाही, पण कदाचित ते आता विसरलेही असतील. त्यांच्या मनात राग नसेल तर नाही नाही, पण त्यांचं आता देशमुखांशी नातं जुळतं, त्यामुळे बोलता बोलता नकळतपणे बोलूनही जाऊ शकतात ते कधीतरी. त्यांना गप्प करायलाच हवं. पण बाहेरच्या बाहेर मिटवायला गेले तर ते मला ब्लॅकमेल करत राहतील आणि मग मला आयुष्यभर त्यांना पैसे देत राहावं लागेल. काय करू, काही सुचतच नाही. काय करू? मॅडम, तू कधी आलास? ते महत्वाचं नाहीये. सध्या तुम्ही ज्या गोष्टीचं टेन्शन घेतलंय ते सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे. मॅडम, तुम्ही आता जे काही बोलवतात ना ते मी सगळं ऐकलंय, म्हणून सांगतो, एक भांड फुटायच्या आधी दुसरं भांड तयार करा. म्हणजे तुम्ही त्यांना गप्प राहण्यासाठी का थोडी थोडी रक्कम देताय ना, त्यापेक्षा एकदाची मोठी रक्कम द्या आणि त्यांना सांगा हे ठरलेलं लग्न मोडा म्हणून, म्हणजे ते कायमचे गप्प राहतील. एक मिनिट, मोठी रक्कम वगैरे ठीक आहे, पण लग्नाला नकार द्यायला काय सांगू? त्या का ऐकतील माझं? आणि माझा त्यात काय फायदा? असं काय करताय मॅडम? तुम्ही आता त्यांना जी काही रक्कम देताय त्यावर तुम्हाला गॅरंटी आहे का की एवढे पैसे घेऊन ते बोलणार नाहीत म्हणून? नाही ना. नाही बघा मॅडम, हे जर काही लग्न वगैरे जुळलं ना तर त्यांचा देशमुखांशी संबंध येईल आणि मग तुमच्या डोक्यावर सतत टांगती तलवार राहील. मॅडम, त्यांना कन्व्हिन्स करा हे लग्न मोडायला आणि त्यासाठी हवे तेवढे पैसे द्या. एकदा काही लग्न मोडलं की त्यांचा या घराशी काहीच संबंध येणार नाही आणि मग तुमच्या डोक्यावरचं टेन्शन कायमचं संपलं. हा, हे ठीक आहे. सिद्धार्थ, तू त्यांच्याशी बोलून घे. नाही नाही मॅडम, मी नाही. हे तुम्हाला तुमचंच मॅनेज करावं लागणार आहे. तुमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आणि जर का तुम्ही असं नाही केलं तर मग देशमुखांना आणि आदितीला कळेल की माझा आणि आदितीचा साखरपुडा हा हळू बोल, ऐकेल ना कोणीतरी. हो ना, तुम्हाला कळायला नको ना, म्हणूनच सांगतोय हे सगळं तुम्हाला तुमचंच मॅनेज करावं लागणार आहे. आता ते कसं मॅनेज करायचं ते तुम्ही तुमचं बघा बाबा. तर आता आईने घर जावई होण्याबद्दल विचारलंय ना तर आई थट्टा करत होती. नाही नाही, अरे खरं सांगते, देशमुख घराण्याचं सत्य आहे हे. बघ, तुझी आई मस्करीत बोलली असेल, पण इथे खरंच घर जावई म्हणून यावं लागतं. अगं रत्ना, काय बोलतेस हे? रत्ना, अरे नाही नाही तात्याबाई, हा असं कसं? त्याला सगळं सत्य समजलंच पाहिजे. अचानक त्याला उद्या कळलं आणि त्याची तारांबळ नाही होणार का मग? ए युवराज, ऐक, हे जे सगळे देशमुख आहे ना, हे आधी म्हणतात मुलगी देऊ देऊ, पण नंतर जावयालाच इथे बोलून घेतात आणि मग सगळं काम करायला लावतात. हो, नंतर जावई कामाला जातात बाहेर आणि मुली इथेच बसतात माहेरी. खरंच? हो. हे बघ, तुला इथेच राहावं लागेल आणि सासूला मसाले भरायला मदत करावी लागेल. आणि फक्त सख्या सासूला नाही, सगळ्या सासवांना. मला पण बोटात सुई जरी गेली तरी मशीन वरून अजिबात उठायचं नाही तू. हो, आणि किचन मध्ये मला सुद्धा मदत करायची बरं का. हो, सगळं जमलं पाहिजे ना, मला जमतं तसं. हा, नाही तर उगी फॅक्टरीची कामं करत बसशील. हे असलं नाही चालणार युवराज. हे बघ, आणि ही नमा आहे ना, ही ओरिजिनल देशमुख आहे बर का. या गोकुळ निवास मध्ये तिचा कायम दबदबा राहील माझ्यासारखा. आणि जे काही आता बाकीचं आहे ना, ते बापू व्याही आल्यावर त्यांच्याशी बोलेलच.
काय बापू? अरे बापू, अरे रडू नको हा. अरे बर, नाही करत तुझ्या जावयाला घर जावई? नाही नाही म्हणजे तसं नाही, पण तात्या व्यायांशी बोलणी तुम्ही करायची. अरे बापू, तू काय पहिल्यांदा सासरा होतोयस का? तू आज तर लग्न नाही झालं का? त्यावेळेला सगळं तूच बघितलं. हे बघ, तूच बघायचं, मी फक्त कसं लक्ष ठेवून असणार, सगळं बरोबर होतंय की नाही, सगळं बरोबर जमतंय की नाही, चाललंय की नाही व्यवस्थित. हा, अरे काय झालं रे? जबाबदारी आली की खांदे जड व्हायला लागतात. तुम्ही कसं केलं सगळ्यांची लग्न, रत्नाक्काची पाठवणी? खूप बापू हळवा आहे खूप, पण निभावेल सगळं तो. मी बोलते बापू काकांशी. हॅलो हॅलो. हॅलो, तुम्ही का केलात आता फोन? आता काय काम आहे तुमचं? हे बघा, आता तुमचं कुठलंही काम आम्ही करणार नाही. पण बरं झालं तुम्ही फोन केला. तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची. आमच्या युवराजचं लग्न ठरलं बरं का. तुम्ही म्हणत होतात ना कोण करणार याच्याशी लग्न, ठरलं बरं त्याचं लग्न. आणि ते सुद्धा देशमुखांच्याच मुलीशी, ज्या घरी तुमची मुलगी नांदते त्याच घरी. अहो मी इथेच आहे गोकुळ निवासमध्ये, देशमुखांच्या घरी. काय हो, तुम्ही काय तिथेच असता का? हाऊस नाही आम्हाला इथे थांबायची. चूक केली आहे ना मुलीचं लग्न इथे लावून देण्याची, ती निस्तरतोय अजून. मुलीचा संसारच मार्गी लावती अजून. तेच सांगायला फोन केलाय मी तुम्हाला. आम्ही फसलो, पण तुम्ही नका फसू. का? काय झालं? इट्स अ लॉंग स्टोरी. आमचं जाऊ दे, पण तुमच्या वाट्याला असा प्रसंग येऊ नये हो. मी कायम तुमच्या भल्याचाच विचार केलाय आणि तोच विचार करून मी तुम्हाला अलर्ट करायला फोन करते आता. अहो तुमच्या मुलाचा हात जिच्यासाठी मागितलाय ना देशमुखांनी, तिला बोलताच येत नाही हो. माहितीये मला. काय? आणि तरीही तुम्ही भेटायला तयार झालात त्यांना? अहो असं काय करताय? तुमच्या युवराजचा आवाज असा असला म्हणून काय झालं? त्याला धडधाकट जोडीदार मिळूच शकते. तुम्हाला सांगते, त्यांना फॅक्टरीत राबायला फुकटचा कामगार हवाय म्हणून चाललाय हा सगळा खटाटोप. त्यांच्या मुलीतच खोट आहे हो, म्हणून तुमच्या भोळ्या मुलाच्या गळ्यात बांधतायत तिला. हे तुम्ही बोलताय? मला याच्या आवाजाचं माहित असतं ना तर मी तुमच्याकडे आलेच नसते. याच्यापेक्षा तो सिद्धार्थ काय वाईट आहे? हो मीच बोलते. आता सांगते ना तितकंच करा, नाहीतर बिझनेस मध्ये उभं राहण्याची जी काय धडपड करताय ना, सगळं उद्ध्वस्त करून टाकेल. हे बघा, तुम्ही धमकी देऊ नका. छे हो, नुसती धमकी नाही देते, जे बोलते ना ते करून पण दाखवते. आता 2 गोष्टी करायच्या. पहिली म्हणजे इथे येऊन लग्नाला नकार द्यायचा, आणि दुसरी, हे मी तुम्हाला करायला सांगितलंय हे कोणालाही कळलं नाही पाहिजे. कळलं? ठेवा फोन. अगं वेडाबाई, रडू नको. अगं नमा येणार आहे तुला भेटायला. अगं तू रडताना दिसली तर मग ती पण रडायला लागेल. आणि तुझ्या लग्नात फार मोठा मान आहे करोलीचा.
बर करा कुठे बांधणार हं? हा आपण असं करू, आपण गळा तिथे बांधू हं? अशी रडू नकोस. अगं येईल तुला भेटायला ती. अगं नमा आता चांगल्या घरात जाणार आहे, मुलगाही छान आहे. अगं तिनेच पसंत केलाय तो. हे बघ आत्ता तुझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मला लगेच कळलं बघ, तुझ्या मनामध्ये नमाबद्दल किती काळजी आहे ग. हं? आणि मी माझ्या पोटचा गोळा असताना मी तिचं मन समजू शकलो नाही. तिच्या डोळ्यात कोणाविषयी प्रेम आहे हे मला दिसलं नाही. ती खूप सांगत होती ग मला, पण मीच वेड्यासारखा तिच्यावर चिडलो, रागवलो. तुझा चेहरा पाहायचा नाही आणि जावयाला तर फरफटत मी घराच्या बाहेर काढायचा प्रयत्न केला. उगाचच माझ्या मुलीची काळजी करत बसलो होतो मी. गुणाची मुलगी आहे माझी, कोणालाही आवडेल. अगं तिला स्वतःचीच भीती वाटत होती की आपल्याला बोलता येत नाही तर आपल्याला लवकर चांगलं स्थळ मिळेल का. पण तिने असा मुलगा निवडला की तिची कमतरता न पाहता तो तिच्या स्वभावावर प्रेम करायला लागला, तिला आपलंसं करायला लागला, तिला समजून घेतलं, तिची काळजी घेतोय तो. आणि काय हवं आता, एकदा मुलीचं लग्न झालं की झालं. बापू देशमुख आता मोठे व्हा. इतक्या वर्ष किटल्या तुम्ही उचलल्या, आता ही जबाबदारी उचला. काय आता ऐश्वर्या आणि नमा बापू ह्या दोन्ही जबाबदाऱ्या मार्गी लागल्या. खरंच वा बापू काका, दोनच मुली आहेत तुम्हाला? हो. नाही 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 म्हणजे तसं नाही. अहो असं गोंधळत आहे काय? मी सुद्धा तुमच्या मुलीसारखीच आहे ना. आता नमा सासरी गेली तरी मी इथेच असणार आहे. हो आहेसच. म्हणून तर तू तुझ्या छोट्या बहिणीच्या मनातलं सगळं ओळखलंस, सगळं जुळून आणलंस. अगं तिच्यासाठी तू नवऱ्याशी भांडलीस आणि आम्हाला सुद्धा लग्नाला तयार केलंस तू. आदिती एक बोलू, नमाच्या मनातला विचार ह्या घरात कोणी जास्त केला असेल ना तर तो तू केला आहेस. अगं तुझ्यामुळे ती आनंदी आहे. नाहीतर आम्ही तिचा विचार न करता तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं असतं. बापू काका काय करताय हे? आत्ता मला मुलगी म्हणलात ना तुम्ही, आणि आता हे असे हात जोडतात. बापाचं मन असंच असतं. या हातावर खेळवलं ग मी तिला. मुलगी परक्याचा धन असत, आपल्या घरट्यात जन्म घेतं आणि पटकन उडून जात. बापाच्या जीवाला घोर लावून तू पण तुझ्या नवऱ्याबरोबर निघून जाशील बाहेरच्या देशात. नाही बापू काका, तुमची ही मुलगी हे घरटं सोडून कुठेही जाणार नाही. नमस्कार नमस्कार. या 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 ना, या बसा. या. बसा बसा. हा कसा झाला प्रवास? तुमची जरा सगळ्यांशी ओळख करून देतो. हा
ये ना. घ्या बहीणबाई. नमा. नमा ये बेटा इकडे ये. नमा आमचे डबल ग्रॅज्युएट होते. आता शेवटची परीक्षा देते. एकदा शेवटची परीक्षा झाली ना तर आपण साखरपुडा उरकून घेऊ. लग्नाची काही घाई नाही आणि तात्यांनी सुद्धा तारखा पाहून ठेवल्या आहेत. हा या काही तारखा काढलेल्या आहेत. हे काय तुम्ही तर सगळंच ठरवून मोकळे झालात. मग आम्हाला थेट अक्षता टाकायलाच बोलवायचं ना. असं का बोलतेस? ते फक्त सांगतायत. नाही नाही म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की हे आम्हाला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं ना ते तुम्ही सांगा. वाटलंच तर आपण चर्चा करू ना. हो हो, तुम्ही म्हणाल तेव्हा साखरपुडा करू आपण. नाही म्हणजे तुमच्या ओळखीचे कोणी भटजे असतील आणि त्यांनी मुहूर्त काढला तरी आमची काहीच हरकत नाहीये. हो तुम्ही सांगा ना तुमचं काय म्हणणं आहे ते. आता म्हणण्यासारखं आणि चर्चा करण्यासारखं काही नाहीच आहे. म्हणजे माझा या लग्नाला नकार. मला हे लग्नच मान्य नाही. चल युवराज. म्हणजे काय करतेस तू? तू फोनवर तर सांगितलं होतंस ना की नमा तुला पसंत आहे. युवराज, मी फोनवर माझा निर्णय सांगितला नव्हता. मी याला घ्यायला आणि निर्णय सांगायला आले. मॅम हो काय आहे? या कमी वेळात कसं काय तयार झाल्या? नाही म्हणजे तुम्हाला किती पैसे द्यायला लागले हो? एकही दमडी खर्च न करता जमवलंय मी हे सगळं. काय हो मॅम, मला वाटलं सरांचा बँक बॅलन्स रिकामी झाला असणार म्हणूनच सर इकडे कुठे दिसत नाहीयेत. त्याला अर्जंट मीटिंगसाठी मुंबईला जावं लागलं. एनिवे मी उगीच या लोकांना घाबरत होते. शेवटी मीच घाबरवलं त्यांना. घाबरले. ह्या अचानक असं का बोलतायत? बहीणबाई, अहो काय झालं? आमचं काही चुकलं का? अहो तुम्ही नकार का देताय? मला नाही लावून द्यायचंय माझ्या मुलाचं लग्न तुमच्या मुलीशी. मला नाही नातं जोडायचंय तुमच्याशी.